जे कॉल चालू आहेत सारखे, सर पोलीस भरतीवरती तुम्ही व्हिडिओ टाकलाच नाही. ऍड येऊन गेली 1 तारखेपासून JR येणार आहे, 5 तारखेला फॉर्म चालू होणार आहे. आपल्या परिवारासाठी तुम्ही व्हिडिओ टाकलाच नाही, कारण की आपला परिवार सारखे आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात. तर प्रिय मित्रांनो, लक्ष द्या. पोलीस भरती संदर्भात किती फॉर्म भरायचा हा आपल्या परिवाराचा सर्वात पहिले कॉल आहे, की सर किती फॉर्म भरावे लागतील यावेळेस, किती फॉर्म अप्लाय करता येतील. तर प्रिय मित्रांनो, अजून वय वाढ होईल का, त्यातनं त्यात किती कोणत्या जिल्ह्याला कसे फॉर्म, त्या सर्व याच्यावरती आपण बोलू आता. प्रिय मित्रांनो, जो पण कोणी नवीन असेल चॅनलवरती, दादा सर्वात पहिले व्हिडिओ बघ, कशा पद्धतीने काय माहिती पहिले व्यवस्थित बघ, मग कमेंट कर दादा. तर सर्वात पहिले प्रिय मित्रांनो लक्ष द्या, फॉर्म किती भरावे या सर्वात मोठा प्रश्न पडलाय. तर प्रिय मित्रांनो, घाई करू नका. फॉर्म किती भरावे त्यासाठी घाई करू नका. JR येईल, JR मध्ये कशा पद्धतीने उल्लेख राहील, तो उल्लेख आपण व्यवस्थित वाचून घेऊ, कशा पद्धतीने काय राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला किती जागा आल्या आहेत. त्या जागा आता येत आहेत, तुम्ही सर्व विद्यार्थी बघतायत, कारण की माझे प्रिय विद्यार्थी खूप अपडेट आहेत, खूप अपडेट आहेत. ते प्रत्येक जिल्ह्याच्या जागा किती कशा येत आहेत. विथ सर्वात मोठा गुड न्यूज अशी आहे की SRPF ला 4000 प्लस जागा आहेत. म्हणून एक IMP सर्वात मोठा स्ट्रॉंग मुद्दा भेटला आपल्याला SRPF. त्याच्यानंतर जेल पोलीस भेटला आहे आपल्याला, बॅट्समन पोलीस भेटलेला आहे, लो मार्ग पोलीस, अशा म्हणजे आपल्याला भरपूर काही चान्सेस भेटलेले, ड्रायव्हर भेटला आहे. तर प्रिय मित्रांनो, सर्वात पहिले हा मुद्दा आहे की सर फॉर्म 2 टाकायचे, 4 टाकायचे, 10 टाकायचे की 11 टाकायचे. तर सर्वात पहिले अजून आपण JR वरती व्यवस्थित आल्यावरती JR वाचू. लक्ष द्या, JR वाचून, JR वरती अभ्यास व्यवस्थित करून, ते पण झाल्यावरती ज्या दिवशी फॉर्म चालू होतील, लक्ष द्या दादा, ज्या दिवशी फॉर्म चालू होतील, फॉर्म वरती सर्वात पहिले फॉर्म भरू आपण. आपल्याच विद्यार्थ्यांचे आहेत, हा आपला परिवार खूप मोठा आहे. मी सांगेल सर्व माझ्या परिवाराला कशा पद्धतीने काय चालू आहे. फॉर्म भरू. फॉर्म जर एकापेक्षा जास्त अप्लाय होत असतील तर आपण थोडे दिवस अजून वाट बघू. आणि प्रिय मित्रांनो, तुम्हाला नक्की सांगेल, घाबरू नका. तुम्हाला मी सांगेल कुठे फॉर्म भरायचे, कसे भरायचे, कोणत्या पद्धतीने भरायचे, कशा पद्धतीने भरायचे, एकदम डिटेल सांगेल. सर का हे गरजेचं आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, डिटेल कसा भरायचा आहे. तर प्रिय मित्रा, ही गरज काय आहे, कारण की फॉर्म चुकला भरताना तर 365 दिवसांची मेहनत पाण्यात जाईल. यस, हा मुद्दा खरा आहे. जर फॉर्म भरताना चुकले तर 365 दिवसाची मेहनत डायरेक्ट पाण्यात जाईल, कारण की एखाद्या विद्यार्थ्याची 365 दिवस मेहनत केलेली असते आणि एक फॉर्म भरताना चुकी झाली तर पूर्ण डायरेक्ट भरतीच वाया फेल जाते. म्हणून ह्या फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे, कारण की याला विचार करून, अभ्यास करून, सर्व नियोजन करूनच फॉर्म भरावा लागेल. आणि यासाठी आपण प्रयत्न करणार, प्रयत्नाने आपला प्लॅन पण झालेला आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांचे 5 पेपर घेणार आहे. 5 पेपर नंतर त्यांचा ऍव्हरेज काढून आणि मग त्या ऍव्हरेज नुसार आपण कुठल्या जिल्ह्याला कुठे फिट बसतो, कारण की आपल्याला माहिती आहे आपला अभ्यास कसा आहे, आपला अभ्यास कुठेपर्यंत झालेला आहे, हे सर्व आपल्याला माहिती असतं. आपण सर्वांशी खोटं बोलू शकतो, पण मधला जो आपला असतो याच्याशी कधीच खोटं बोलू शकत नाही. म्हणून आपला अभ्यास माहिती असतो कशा पद्धतीने. हे एवढं नियोजन सर्व करून माझ्या परिवाराला किती फॉर्म भरायचे, कसे भरायचे नक्की सांगेल. ज्या वेळेस वाटलं, मित्रा लक्ष दे, जर फॉर्म एकापेक्षा जास्त अप्लाय होत आहेत तर आपण सर्व फॉर्म भरू आणि सर्व आपण यावेळेस जे मागच्या चुकी केली, काही विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस सांगितलं होतं, लक्ष द्या. शेवटच्या दिवशी गेलो होतो, की शेवटच्या दिवशी माझे जे होते विद्यार्थी, म्हटलं बिंदास विद्यार्थी फॉर्म भरतायत, तुम्ही भरू शकतात. 10-11 फॉर्म भरलेले विद्यार्थ्यांनी तुम्ही भरू शकता. काही विद्यार्थ्यांनी ऐकलं, फॉर्म भरले, त्यांनी एक विद्यार्थी एक ठिकाणी पास झाला, तिसऱ्या ठिकाणी सिलेक्शन होऊन गेलं. म्हणजे पहिल्या वेळेस हे झालं, हे बरं झालं. काहींनी ऐकलं नाही, त्यांना मात्र कळालं, नाही सर यावेळेस कृपया करून तुम्ही जसं सांगणार त्याच पद्धतीने आम्ही फॉर्म अप्लाय करणार. नक्कीच मी माझ्या परिवाराला मदत करेल, पॉझिटिव्ह सांगेल, आणि पॉझिटिव्ह दृष्टीनेच सांगेल स्वामींच्या कृपेने, की जे माझ्या परिवाराचं जेवढं चांगलं होईल तेवढा प्रयत्न मी करणारच आहे. मग प्रिय मित्रांनो, मी थोडंसं वेट करा, फक्त थोडा वेट करा. एकदा JR डिटेल माहिती घेऊन आणि ते फॉर्म कशा पद्धतीने फ्लिप होतोय, कशा पद्धतीने, जर एकापेक्षा जास्त फॉर्म घ्यायचे असतील, किंवा तुम्हाला माहिती आहे जर त्यांना एकापेक्षा जास्त फॉर्म घ्यायचे नसतील तर ते आधार कार्ड कंपल्सरी करतील. लक्ष द्या, आधार कार्ड कंपल्सरी करतील. आणि आधार कार्ड तुम्हाला माहिती SSC चा फॉर्म सुटतो, तलाठीचा फॉर्म सुटला होता, फॉरेस्टचा फॉर्म सुटला होता. जरी इतर ठिकाणी जागा होत्या, पण विद्यार्थ्याला डबल फॉर्म अप्लाय करता येत नव्हता, कारण की ते लिंक मध्येच तसं असतं, ती साईटच तशी बनवलेली असते. तर ह्यावेळेस काही साईट बनवतात, त्याच्यावरनं कळणार आहे की किती फॉर्म अप्लाय होतात. जर तसे झालं तर माझ्या परिवाराला मी नक्कीच समजून सांगणार कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे हे. नक्कीच अजून एक मुद्दा IMP आहे आपला, वय वाढ झालीच पाहिजे. सर ही वय वाढ झालीच पाहिजे, याच्यावरती आवाज हो उठवलाच गेला पाहिजे. का उठवला गेला पाहिजे,
कारण की वयवाढ झालीच पाहिजे. कारण कोविड नंतर कोविडमध्ये 2-3 वर्ष वाया गेले आणि यांची जर एवढं आपण बाकीच्या एखाद्याला वाटेल, "सर का बरं वयवाढ कशाला काय गरज आहे भरती." भाऊ लक्ष दे. यांनी सांगितलं होतं 31 डिसेंबरच्या आत ॲड पडणार आहे. लक्ष द्या. मान्य आपले गव्हर्नमेंट म्हणतात की 31 डिसेंबरच्या आत ॲड पडणार. ॲड झाली आता 2 महिने. जानेवारी, फेब्रुवारी गेला, मार्च आला. मग आता या विद्यार्थ्यांनी काय करायचं? दिवसाला हजारो विद्यार्थ्यांचं एज बार होतात वयाने. मग एका एका दिवसासाठी का बरं त्यांनी मेहनत केलेली नाही का? ते जर एज बार होतायत म्हणजे त्यांनी 8-8, 10-10 वर्षापासून भरती करतायत. त्यांचं बी स्वप्न आहे ना पोलीस होण्याचं. मग ते भरती करतायत. मग त्या विद्यार्थ्यांसाठी पण या सर्वांनी पाठपुरावा करू आणि वयवाढ झालीच पाहिजे. जेणेकरून आपले जे सिनियर आहेत त्यांना पण चान्स भेटला पाहिजे. त्यांना बी वेळ परत एकदा त्यांना सिद्ध करण्याचा चान्स भेटला पाहिजे. या दृष्टिकोनातून वयवाढ झाली पाहिजे यासाठी आपण आवाज उठवणार आहेत आणि आपण सर्वांनी आवाज उठवू की हो सर वयवाढ झालीच पाहिजे. तुम्ही पण सर्वांना एकत्र करा कारण की जेणेकरून आता आपला टाइम चालू आहे. हा आपला गोल्डन पिरियड आहे. हा गोल्डन काळ आहे आपला. कारण की आपण जे बोलणार ते होणार. कारण की आता इलेक्शनचा पिरियड आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो आपला गोल्डन काळ चालू आहे. या गोल्डन काळमध्ये आपण आपल्या मागण्या मान्य करून आपल्याला त्यांना घ्यावाच लागेल. म्हणून या विद्यार्थ्यांसाठी आपण वयवाढीसाठी आपण प्रयत्न करणारच होतो. आणि एवढं सांगतोय अजून फॉर्मचं टेन्शन घेऊ नका. पूर्ण जी-आर कशा पद्धतीने अभ्यास व्यवस्थित करून मी माझ्या परिवाराला सांगणार आहे कशा पद्धतीने फॉर्म भरणार. विथ डॉक्युमेंट बद्दल अजून बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की डॉक्युमेंट सर डॉक्युमेंट काय? तर डॉक्युमेंटसाठी मित्रांनो एक काम करायचं तुम्ही जे पण विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट कोणाचं आधार कार्ड अपडेटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या गोष्टी आहेत. तर सर हे कुठे एक त्या दिवशी फॉर्म भरायचं चालू तेव्हा त्या आधीचं लागतं का की शेवटची मुदत असेल त्यावेळेचं लागतं? तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या. हे जे आहे तुमची 31 तारीख जी आहे शेवटची 31 तारीख दिलेली आहे. मग 31 तारीख नंतर अजून दिवस वाढणार आहे. शेवटच्या दिवसाच्या आतपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायची मुदत जी असते ती चालते, लागत असते. म्हणून टेन्शन घेऊ नका. अजून काही डाऊट असेल तर कमेंट करा. जो बी कोणी आपल्या परिवारामध्ये व्हिडिओ बघत असेल, दादा याचे पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बघून घे दादा आणि माहिती आवडली असेल तर फॉलो कर. लागलीच अजून 1-2 व्हिडिओ बघ, की हा आपला इथं आर-एस अकॅडमीला सत्य माहिती भेटते का नाही? कारण की मी इथं फक्त डिजिटल रूममध्ये येऊन व्हिडिओ नाही बनवत असतो. मी ग्राउंड लेवलला जात असतो. कारण की तुम्ही पाहिलं असेल पेसा संदर्भात मी कुठेपर्यंत काल मुंबईला गेलो होतो. दिवसभर बसलो होतो. कारण का माझ्या परिवारातला विद्यार्थी, माझ्या परिवारातला जो बी विद्यार्थी असेल, त्याला जर प्रॉब्लेम असेल, त्याला जर तो अडचणीत असेल, तर नक्कीच मी मदत करेल आणि माझ्या परिवाराला त्या अडचणीतून बाहेर काढेल. आणि या पोलीस भरतीमध्ये पल-पलची अपडेट देणार आहे. पल-पलची. कारण की आमच्या इथं नाशिकमध्ये मिनी पोलीस भरती खूप आयोजित होत आहेत. खूप मिनी पोलीस भरती. प्रत्येक मिनी पोलीस भरतीला कमीत कमी 500-1000 मुलं असतात. म्हणजे एवढ्या मोठ्या. मग तिथे ग्राउंड लेवलला जाऊन विद्यार्थ्यांचा कल कसा आहे? कुठं फॉर्म भरतायत? कोणत्या ठिकाणी कल आहे? हे सर्व गोष्टींचा अभ्यास करून माझ्या परिवाराला मी सांगणार आहे. वेळोवेळी अपडेट देणार आहे तुम्हाला मित्रांनो. वेळोवेळी. की कुठं फॉर्म कशा चालू आहे, कुठं भरायचा आहे, कोणत्या ठिकाणी, कुठल्या गटला फॉर्म जास्त जात आहे, कुठल्या याला ते एकदम व्यवस्थित अभ्यास करून माझ्या परिवाराला मी सांगेल नंतर व्हिडिओ टाकून मित्रा इथं इथं फॉर्म भर अशा अशा पद्धतीने तू पण आता फॉर्म येत आहे दादा जागा येतात व्यवस्थित बघून घे खऱ्या ठिकाणच्या जागा आहेत तेवढे अभ्यास करून ठेव बाकी फॉर्म भरायच्या वेळेस माझ्यावर सोड मी नक्कीच तुला मदत करणार आहे टेन्शन घेऊ नको पोलीस भरतीची पलपलची अपडेट आपल्या आर एस अकॅडमी देणारच आहे विथ बाकी सर्व गोष्टी जिथं पण गरज असेल तिथं आपल्याला आर एस अकॅडमी नसून आपला परिवार धावून येणार आहे वय वाढसाठी आपण धावूनच येणार मित्रांनो टेन्शन घेऊ नका सांगू जेणेकरून त्यांना वय वाढ करा आणि फॉर्मचं माझ्यावर सोडा 10 भरायचे का 11 भरायचे का 15 फॉर्म भरायचे मी सांगेल त्यानुसार तुम्ही बिंदास राहा वेळेवर तुम्हाला नक्कीच माहिती देईल आणि कशा पद्धतीने फॉर्म चालू आहे आणि कुठं कल चालू आहे तुम्हाला माहिती अजून काही डाऊट असतील तर कमेंट मध्ये करा टेन्शन घेऊ नका कमेंट टाका सर मी त्यावरती तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनेल मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद